व्ह्युअर्स, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवरती. तर आज आम्ही आलेलो आहोत वाघोली येथील वाघेश्वर मंदिर येथं दर्शन घेण्यासाठी. आणि हे पुण्यापासून खूप असं जास्त दूर नाहीये, 12-13 किलोमीटरच आहे. खूप सुंदर मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे. जर तुम्हाला ह्या मंदिराचं दर्शन घ्यायला यायचं असेल तर नक्की इथं तुम्ही व्हिजिट करू शकतात. आणि चला आता आपण घेऊया महादेवाचं दर्शन. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूट करायला परमिशन आहे की नाही माहित नाहीये, नसेल तर आम्ही तुम्हाला बाहेरूनच दर्शन घडवू. तर पोहोचलो आहोत आपण श्री वाघेश्वर मंदिर वाघोली येथे. आणि हे आहे मंदिराचं एंट्री गेट. इकडे 2 व्हीलर साठी पार्किंग आहे आणि तुम्ही देवाला लागणारे जे सामान आहे ते इथून घेऊ शकतात, नारळ, फुलं वगैरे. तर बघा किती सुंदर गेट आहे, खूपच सुंदर आहे. तर आतमध्ये आल्यानंतर बघा असा रस्ता आहे आणि इकडनं गेलं की मग पुढे मंदिर आहे. आणि आजूबाजूला असं छान छोटंसं गार्डन सारखं पण आहे. तर बघा समोर दिसतं आहे मंदिर आपल्याला. तर हे काळ्या पाषाणात बनवलेलं मंदिर आहे. तर हे बघा इथं आहे महादेवांची पिंड आणि एक छोटं मंदिर आहे महादेवांचं. समोरच नंदी पण आहेत. तुळशी वृंदावन बघा किती छान तुळशी वृंदावन आहे. हेही काळ्या पाषाणातलं तुळशी वृंदावन आहे. त्याच्यावरती डिझाईन बघा किती सुंदर आहे. हत्ती आहे, कमळ आहे, खूप सुंदर डिझाईन आहे तुळशी वृंदावनची. आणि समोरच बघा दीपमाळा, किती छान दीपमाळा आहे. बरीच मोठी दीपमाळा आहे. आणि इकडे समोर आहे महादेवांचं मंदिर. आहे ना सुंदर मंदिर. ओम नमः शिवाय. तर चला घेऊया महादेवांचं दर्शन. तर इथं बघा किती भली मोठी घंटा आहे. तर हे बघा इथं किती भली मोठी घंटा आहे. ओम नमः शिवाय. चला जाऊया. महादेवांच्या मंदिराच्या समोर बघा तुम्ही किती भले मोठे नंदी महाराज विराजमान आहेत. बघा किती भले मोठे नंदी महाराज विराजमान आहेत. खूप सुंदर असे नंदी महाराज. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. आणि इथं आहे मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठीचा प्रवेशद्वार. प्रवेशद्वार बघा तुम्ही किती सुंदर प्रवेशद्वार आहे. आतमध्ये जाऊया. श्री गणेशाय. श्री गणेशाय.
तर हे आहे मंदिराच्या बाहेरचा पूर्ण व्ह्यू. तर हे बघा, बाहेरून मंदिर असं दिसतं. वरती छान ओम नमः शिवाय असं लिहिलंय आणि पूर्ण काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर आहे. आणि कळस बघा, मला कळस दाखवते मी. तर हा आहे मंदिराचा कळस. तर हे बघा, मंदिराच्या बिलकुलच बाजूला तळं आहे. खूप सुंदर असं हे तळं आहे आणि हे तळं सुद्धा खूप जुनं आहे. यामध्ये भरपूर फिशही असतात. बोटिंगही असते आणि यामध्ये ना फिश वगैरे पण असते. आता इथं बोटिंगही सुरू झालेली आहे. इथं बोटिंगही आपण करू शकतो आणि बिलकुल हायवेच्या बाजूलाच आहे हे तळं. जो पुणे अहमदाबाद हायवे आहे ना, त्याच्या बिलकुल बाजूलाच आहे. इथून आपण बाहेर येतो. इथून बाहेर आल्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. तर प्रदक्षिणा घालताना मलाही हे माहित नव्हतं. मी आता इथल्या एका काकांना विचारलं की काका हे काय आहे, म्हणजे आपण प्रदक्षिणा घालण्यासाठी हे आहे काय आहे. तुम्हालाही दाखवते. मलाही माहित नव्हतं ऍक्च्युली हे. आता मी त्या काकांना विचारल्यानंतर त्या काकांनी मला हे सांगितलं. तर हे बघा, इथं हे असे चरण आहे. हे कोणाचेही पादुका नसून इथपर्यंत आपण यायचंय. इथं आपण पाया पडायच्या आणि इथून आपण रिटर्न व्हायचं. पूर्ण आपण राऊंड मारायचा नाहीये. त्यानंतर परत आपण असं रिटर्न झाल्यावरती इकडनं पूर्ण प्रदक्षिणा कंप्लीट करायची. काकांनी मला सांगितलं की महादेवाच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नसते आणि ती पूर्ण प्रदक्षिणा घालली जाऊ नये म्हणून तिथं ते चरण ठेवले आहेत की तिथं तुम्ही पाया पडा, त्यानंतर तिथून परत फिरा. इथून आपण रिटर्न या साईडला जाणार आहोत. तर इथून बघा, आपण मंदिराच्या बिलकुल बाजूने परत रिटर्न आलोय. इकडे मंदिर आहे आणि इथून आपण परत जायचं आहे आणि समोर परत आपल्याला तसंच चरण दिसते, तिथं यायचंय. हे बघा, इथं हे चरण आहेत. परत आपण इथं पाया पडणार आहोत आणि ही आपली प्रदक्षिणा कंप्लीट झाली. आपण पूर्ण तिकडे जाऊन प्रदक्षिणा कंप्लीट करायची नाहीये. महादेवाच्या पाठीमागून प्रदक्षिणा मारत नाहीत असं त्या काकांनी मला सांगितलं. तर बघा, आपण जातो दर्शनाला आणि आपल्याला या बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. काही काही मंदिराचे वेगवेगळे पद्धती असतात. तर त्या काकांना विचारल्याप्रमाणे अशी प्रदक्षिणा घातलेली आहे. तर वागेश्वर मंदिराची जी महादेवांची पिंड आहे ती स्वयंभू आहे. असं म्हणतात की पांडवकालीन टायमाची ती आहे, म्हणजे खूपच पुरातन आहे. हे मंदिर खूप पुरातन आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. पुण्यामध्ये भरपूर लोकांना हे मंदिर माहिती आहे. हे बिलकुल हायवेच्या जवळच आहे आणि असं म्हणतात, म्हणजे ही कथा ऐकण्यात आहे अशी की महादेवांचं रक्षण हे एक वाघ करत होता आणि
त्यामुळे असं म्हणतात की ह्या मंदिराचं नाव वाघेश्वर असं पडलं आहे आणि त्याच्यावरूनच वाघोली असं हे गावाचं नाव झालेलं आहे. तर अशी दंतकथा आहे किंवा अशी पुरातन कथा आहे. तर हे आहे वाघोलीचं वाघेश्वर मंदिर. खूप सुंदर आहे. तुम्ही जर कळस बघाल तर बघा, कळस किती सुंदर कळस आहे याचा. बघा खूप सुंदर कळस आहे आणि मंदिरावरती तुम्ही मूर्त्या बघा, किती छान मूर्त्या आहेत कळसावरती. बघा महादेव मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं आणि आता आपण जाऊया समाधीकडे. बिलकुलच मंदिराच्या परिसरातच समाधी आहे जी आहे पिलाजीराव चांगोजीराव जाधवराव यांची. तर ही आहे त्यांची समाधी इथे बघा. असं म्हणतात ह्या मंदिराचा जीर्णोद्धार यांनीच केलेला आहे, जाधवरावांनी. ही आहे समाधी. हो ठीक आहे. तर आता लवकरच श्रावण सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जर महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे तर महादेवांचं हे अजून एक मंदिर तुमच्या लिस्टमध्ये असलंच पाहिजे. आणि श्रावण महिनाच का, तुम्ही इतर वेळेला सुद्धा इथे येऊन दर्शन घेऊ शकतात. जर तुमच्यापैकी कोणाला अजून हे मंदिर माहिती नसेल तर नक्की इथं या, एक वेळा दर्शन घ्या. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे महादेवाच्या पिंडांची व्हिडिओ किंवा फोटो आम्ही घेतलेला नाही आहे. तर त्यासाठी तर तुम्हाला नक्की इथं यावं लागेल आणि दर्शन घ्यावं लागेल. तर नक्की इथं या, दर्शन घ्या. आणि हा होता आमचा आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये, रिलेटिव्समध्ये, तुमच्या ओळखीवाल्यांमध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे मंदिर माहीत नसेल तर त्यांनासुद्धा माहिती पडेल. तर खूप सुंदर अशा मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. हर हर महादेव.